मंडळी, योगितास व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज मी आले शिवाई नगर ठाणेला मालवणी महोत्सवाला आपण भेट दिली आहे। हे मालवणी महोत्सव भरलाय 10 जानेवारी पासून 19 जानेवारी पर्यंत आणि संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत ह्याचा वेळ असणार आहे। तर बघूया आपण काय काय स्टॉल लागलेत आणि इथले मालवणी पदार्थ काय आहे। चला तर हे ठाण्यातील शिवाईनगर येथील उन्नती मैदान आणि इथे एक सुंदर असं प्रदर्शन भरलं आहे आणि दरवर्षी हे आयोजित केले जातं। आणि पाहू शकता इथे मंदिराची रचना केलेली आहे, सुंदर असं गणपतीचं मंदिर आहे। आपण सर्वात आधी दर्शन घेऊया। गणपती बाप्पा मोरया। चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सुंदर असं गणपतीचं मंदिर आहे आणि आतमध्ये मूर्ती सुद्धा सुंदर आहे। तर आपल्या सोबत आहेत कोकण ग्राम विकास मंडळाचे सीताराम नाणे। नमस्कार दादा, आपलं हे कितवं वर्ष आहे? 26वं वर्ष आहे। 26वं। आणि दरवर्षी याच वेळेस भरवलं जातं? दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात असतो, पण यावेळी आमचं डिसेंबर मध्ये हाऊसिंग सोसायटीचं महाअधिवेशन होतं। अच्छा। 27, 28, 29 ला। त्यामुळे 3 तारीखला नाही करू शकलो, म्हणून आम्ही 8 दिवस पुढे ढकलू। नंतर जानेवारीच्या पहिल्या शुक्रवारी आमचा हा कार्यक्रम ठरलेला असतो दरवर्षी 10 दिवसासाठी। आणि सुंदर अशी रचना केलेली म्हणजे हे कुठल्या गणपतीचं हे केलेलं आहे? काही ठराविक असं नाही आहे, हे काल्पनिक मंदिर आहे। पण आमच्या कोकणामध्ये बहुतेक मंदिर अशाच प्रकारची असतात, त्याचं एक सिम्बॉल किंवा असं म्हणायला हरकत नाही। मंदिर त्याच्यासमोर दीपमाळ असं कोकणातल्या गणपतींची आपल्या मंदिराची पद्धत असते। मूर्ती मात्र दरवर्षी आम्ही गणपतीची मी गेल्या वर्षी सुद्धा आलेली, तशीच मूर्ती आहे। तर धन्यवाद दादा। थँक्यू। कोकणात जसे गणपत मंदिर असतात तशी रचना आहे आणि इथे हा सेल्फी पॉइंट केलेला आहे। पहा इथे सर्व कार्यक्रमाची रचना लिहिलेली आहे की कुठल्या वारी काय असणार आहे। आणि इथे बघा आता स्टॉल्स आपण सुरुवात करूया। मालवणी पद्धतीचे मसाले आहेत। अच्छा। वेगवेगळ्या पद्धतीचे आगरी मसाला आहे, कोळी मसाला, आपला पोळी आहे। मालवणी 2 प्रकारचे मसाले आहेत। मालवणी आपला संडे स्पेशल कसा आहे? चिकन मटन मध्ये चालणारा मसाला आहे तो कसा किलो आहे? 200 रुपये पाव आहे, 800 रुपये किलो। 800 रुपये किलो। आणि गरम मसाला 200 रुपये पाव आहे। 200 रुपये पाव आहे दादांकडे। बिर्याणीसाठी आणि आपले कोकणातले एकदम स्पेशल आहेत, 100 रुपये पाव आहेत। 100 रुपये पाव आहेत। आणि पोहे 70 रुपये अर्धा, 140 रुपये किलो। 140 रुपये किलो। आणि आपल्याला 70 रुपये अर्धा। 70 रुपये अर्धा। तर सगळे तांदूळ वगैरे आणि मिरच्यांपासून मसाल्यांपासून ह्या स्टॉल वरती आहे। आणि आपलं कोंबडी वडेपेठ कसं दादा? 70 रुपये अर्धा आहे। 70 रुपये अर्धा। मी सुद्धा विकत घेते। त्याच्यामध्ये फक्त कोमट पाणी टाकायचं आणि मीठ टाकायचं, बाकी काही करायची गरज नाही। अच्छा। आणि अशा आंबोळी पीठ वगैरे सुद्धा आहे। आंबोळीचं कसं दादा? आंबोळी रात्री भिजत टाकायचं, 70 रुपये अर्धा आहे। रात्री हे भिजत टाकायचं? हे रात्री भिजत टाकून सकाळी करायचंय। आणि आपले गरे कसे? गरे 80 रुपये 100 ग्रॅम आहे। 80 रुपये 100 ग्रॅम आहे। नारळाच्या तेलामध्ये तळून 1 किलो। अरे वा, सगळे आपले कोकणी आणि कडकडे लाडू। हे बघा, शेंगदाण्याचे लाडू, शेवेचे लाडू सगळे तुम्हाला इथे। हा, कसा तो दादा? 80 रुपये एक पॅकेट। 80 रुपये पॅकेट। तुम्हाला मालवणचे सगळे पदार्थ इथे ह्या स्टॉल मध्ये मिळणार आहे। अगदी मसाल्यांपासून हे लाडू, हे जे फेमस प्रसिद्ध असे लाडू आहेत तिकडचे, ते तुम्हाला इथे विकत घेता येते। धन्यवाद दादा आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा। नमस्कार दादा, कुठून आहात तुम्ही? वेंगुर्ल्याचे? वेंगुर्ल्याची बहीण आहे माझी। कुठले? वेंगुर्ला टाकाव। अच्छा। मुखवासीचे बरेचसे प्रकार आहे दादा। हे काय बरं? जेलीच आहे? सगळे जेलीचे प्रकार आले। बरं। आणि पानाचे प्रकार आले। हे तर मी बऱ्याच वेळा बघितलं, जेली आपली आली। जेली हे कशी आहे? 80 रुपये 100। 80 रुपये 100 ग्रॅम आहे। बरेचसे मुखवासीचे प्रकार। आणि दादा ही कोणती गोळी आहे? कोकम गोळी आहे। जिरा गोळी। बघूया आपण टेस्ट करून। ही कशी दादा? 80 रुपये 100। 40 रुपये 50, म्हणजे 50 ग्रॅम मिळणार आहे। तर मुखवासचे बरेचसे प्रकार आहे दादांकडे। बरेचसे म्हणजे किती व्हेरायटी असणार दादा? 72 व्हेरायटी। अरे वा, 50 ग्रॅम पण दादांच्या स्टॉल मध्ये मिळणार आहे। दादा धन्यवाद।
तर अशा पद्धतीने अगदी समोरासमोर असे स्टॉल लागलेले तुम्ही पाहू शकता आणि बरीचशी लोक इथे खरेदीला आलेली आहेत. म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता इथे ज्वेलरीचं स्टॉल आहे आणि सगळं तुम्हाला इथे लेडीज साठीचे सगळे क्लिप वगैरे मिळणार आहेत या बाजूला. हे कसे दादा? अच्छा, वेंगुर्ला, सावंतवाडी, रत्नागिरी असे सगळे हे स्टॉल लागलेले. इथे कल्पना मसाले म्हणून पण आहे. नमस्कार ताई. नमस्कार. आणि ताईंचं स्टॉल नेहमी दरवर्षी इथे असतं. 25 वर्ष आहे. 25 वर्षापासून स्टॉल लावतात. आपण मागच्या वर्षी पण कव्हर केलं होतं. छान असे मसाल्यांचे टेस्ट असतात. आणि ताई हे काय बरं? हे जिंजर लेमन आहे, त्याच्यात आलं, हिंग असं सगळं आहे याच्यात. अच्छा, म्हणजे काय मिक्स नाही करायचं, फक्त पाणी. ऍसिडिटी साठी. बरं, ऍसिड. आणि मसाल्यांमध्ये मालवणी मसाल्यांचं कसं आहे? हा मालवणी मसाला नाही, मी स्वतः तयार करून बनवलेली आहे. त्याच्यात 19 वस्तू आहे. हा हा, गरम मसाले. हा कसा किलो ताई? हा 800 रुपये किलो आहे. अच्छा, आणि गरम मसाला? गरम मसाला 1000 रुपये किलो आहे. हा मटण वगैरे सगळ्यासाठी. त्याचा वास बघा, बघते सुगंध असा दरवळला दरवळला आणि स्टॉल वरती. हा हा, टेस्ट आहे. एकदम थोडा प्रमाण टाकलं तरी ते होऊन जाणार. बघा, कल्पना मसाले. ताई मग आता एक्झिबिशनच्या व्यतिरिक्त आम्हाला हवं असेल तुमचा नंबर सांगा. आमचा नंबर 9892422836. म्हणजे कुरिअरने तुम्ही पाठवू शकाल. तर ताई पोच करू शकता. हे सगळे पदार्थ तुम्हाला मिळणार आहे. हे कसे पोहे? पोहे गावचे आहेत, गावठी, चहा बरोबर खायचे. मस्त. आणि कोऱ्या चहामध्ये रसावर खायचे. आणि कोऱ्या चहात पण मस्त लागतात. 100 रुपये किलो आहे. हे 140 रुपये किलो आहे. खाण्यासाठी, भाकरीसाठी आणि भातासाठी. बरं. आणि हे वाले पेजेसाठी, ताप आल्यानंतर ताप. हो, आपल्या कोकणामध्ये ही पेजेनेच दिवसाची सुरुवात होते. आणि हे काय ताई? आणि हे सुरई तांदूळ आहेत ना, हा, ते भातासाठी आहेत. हे सुरई तांदूळ भातासाठी, मऊ भात. बरं. आणि पीठ सुद्धा आहे. घावण पीठ कसं ताई? पीठ आहे. हे कसं ताई? 60 रुपये. 60 रुपये. हे किती प्रमाण आहे? त्याचं आपण अंदाजाने आम्ही टाकलेलं आहे. हे पॅकेट किती? हलक्या उन्हात सुकवून सरसरी ते सर्व केलं. पण हे पॉकेट किती ग्रॅमचं आहे? हे अर्धा किलो. अर्धा किलोचं पॅकेट आहे. हे तुम्हाला मिळणार आहे 60 रुपयात. तर ताईंच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. धन्यवाद ताई. या स्टॉल वरती पण मुखवासीचे प्रकार आहेत, पाहू शकता. आणि इथे पण असा स्टॉल आहे, हरेश कोकण वस्तू भांडार, सिंधुदुर्ग. इथे पण मच्छी मसाला आहे. मच्छी मसाला कसा ताई? हा 150 रुपये पाव आहे. आणि हे शेवचे लाडू 80 रुपये. ताईंकडे पण तुम्हाला आगळ वगैरे या स्टॉलला सगळं मिळणार आहे. कोकम कसे ताई? 100 रुपये पाव. 100 रुपये. काय ताई, कुठून तुम्ही? कुडाळचे. आणि खाजा आपला 60 रुपये. तुम्हाला कोकणातला खाजा ट्राय करायचा तर घेऊ शकता इथे येऊन. आणि ही कोकम तेल ताई 40 रुपये. धन्यवाद. पानाचे, गंधाचे, चिकाचे, तेलाचे, घामाचे, एकमेकांना कपड्याचे रंगात रंग चढतात नवीन जुन्या डागांसाठी. फक्त हे ड्राय कोरड्या कपड्यावरती टाकायचे. कपड्याच्या व्यतिरिक्त तुमच्या घरचे टाइल्स वरती, लादीवरती, काचेवरती पण वापर. कपड्यांचा ओरिजिनल कलर व स्किनला काही साईड इफेक्ट नाही. कुठल्याही कपड्यावरती वापरा. कपड्याच्या व्यतिरिक्त सगळ्यासाठी वापर केला जाणार. काय किंमत आहे? हे तुम्हाला मॅडम जे ऑफर आहे 250 ची 200 ला येणार आहे, 500 ला 3 येणार आहे, छोटी 100 ml. 100 ml ला 100 रुपये. म्हणजे छोटी पण तुम्हाला ट्राय करायची तर छोटी सुद्धा आणि आहे. आपल्या घरामध्ये पाल, झुरळ, मुंगी, मच्छर, पालीसाठी दरवाजा, खिडकी, ट्यूबलाईटीच्या वरती 3 दिवस स्प्रे करा. वर्षभर पाल घराचं तोंड सुद्धा बघणार नाही. हे मी युज केलेलं आहे. परत आहे. बरोबर. हे युज केलेलं तर याचा चांगला रिझल्ट आहे आणि बरेच वर्ष राहतात. झुरळांसाठी ट्रॉली. लोकांच्या घरामध्ये सगळे झुरळ येतात. पेस्ट कंट्रोल करून पण 6-6 महिन्यातून झुरळाची अंडी पैदा होत आहे. अंडी सकट पूर्णपणे निघून जातं. फक्त 3 दिवस. याची काय किंमत आहे? हे सर मॅडम जी हे तुम्हाला 275चं 150 ला येणार आहे. एक ऑल इन वन आहे की जेणेकरून तुम्हाला 10 बाटल्या घ्यायची गरज नाही. या 1000 इन्सेट वरती काम करतो. पाल, झुरळ, मुंगी, मच्छर, डेकून, वाळवी 1 तासात फरक आहे तुम्हाला. म्हणजे सगळं पेस्ट कंट्रोलचं सगळं यांच्याकडे मिळणार आहे तुम्हाला. कलर फिक्सर पण आहे मॅडम, दाखवून देतो. कलर फिक्सरचं सांगा ताई. हे कलर फिक्सर आहे. जे पण तुम्ही नवीन कपडे घेता, लॉन्ड्री ड्रायक्लिंग मध्ये देता, द्यायची गरज नाही. ड्रायक्लिंग विथ कलर फिक्स दोन्ही करू शकता. जेवढं कपड्याला पाणी लागतं तेवढं पाणी घ्या. पाण्यामध्ये 2 कॅप लिक्विड टाकून मिक्स करा. 2 कॅप. अच्छा, 2 कॅप. 2 कॅप लिक्विड टाकून मिक्स करा. ज्या कपड्यांचा रंग जात असेल किंवा लॉन्ड्री ड्रायक्लिंगला देतात त्याला तासभर ह्याच्यात भिजत ठेवा. 1 तासानंतर डायरेक्ट काढून सुकवा. त्यावेळी कपडा धुवू नका.
दुसऱ्या दिवशी त्या कपड्याला 10 वेळा धुवा, पुन्हा कधी कलर जाणार नाही. सिल्क, बांधणी, कॉटन, जीन्स, मलमल कोणताही कपडा 50 वेळा राहू द्या. हा. आणि एका कपड्याला किती रंग असू द्या मल्टी, एकामेकांना लागत नाही. एका वेळी एक कपडा भिजवायचा. कलर फिक्स. हा, कलर फिक्स ड्राय क्लीन 2 in 1 याची काय किंमत आहे? हे तुम्हाला पाव लिटर आहे 250 ला येणार, आणि याच्यापेक्षा मोठी 500 ला येणार, आणि सगळ्यात छोटी 100 ला येणार. ही 100 रुपये. ही तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि त्यांनी कसं युज करायचं ते सुद्धा तुम्हाला सांगितलंय. आणि हे व्हाईट कपड्यांसाठी आहे. सफेद कपडे ठेवून ठेवून पिवळे पडतात. बरं. हे काय करायचं, हाफ बकेट पाणी घ्या, पाण्यामध्ये 2 कॅप लिक्विड टाका. जे पण डिटर्जंट घरामध्ये तोही 1 स्पून टाका. अर्धा तास कपडा भिजवा, अर्धा तासानंतर धुवून टाका. पांढरा शुभ्र कपडा आणि डाग बिग सगळं निघून जाते. आपला कपडा आहे ना शाईन करणार, आणि हे तुम्ही वापरल्यास तुम्ही ऑर्डर करणार एवढी गॅरंटी आहे. नंबर काय तुमचा? वॉटर्स वरती कॉन्टॅक्ट नंबर असतात मॅडम अच्छा, आमचे. तरी सुद्धा तुम्ही सांगा ऑनलाईन कोणाला हवं असेल तर. 9594201347. खूप छान माहिती दिली, धन्यवाद दोघींचे पण. आपलं नाव मॅडम जी? योगिताच व्लॉग्स म्हणून आहे चॅनल. असे बरेचसे स्टॉल्स आहेत. इथे सुद्धा आहे एक स्टॉल बघा. इथे तुम्हाला सगळे लोणच्यांचे प्रकार पाहायला मिळतील. दादा कसं आहे लोणचं? लिंबूचं लोणचं आहे. कसं आहे? 80 रुपये पाव. आणि हे वाला ताई? ते मिक्स आहे, ते लिंबू आहे, आंबा आणि हे करवंदाच आहे का? करवंदाचं आहे, माईन मुळा आहे, ओली हळद आहे, लसूण आहे. हे मुळ्याच आहे का? हो, माईन मुळा. बापरे. आणि हे ताई हे कसले? हे काळा मसाला आंब्यामध्ये. अरे वा, काय चटपटीत लोणची व्हायला मिळतात. आणि पापडांचे पण ताईंकडे प्रकार आहेत. इथे पापड कसे? हे कसे? इकडचे 200 ला 3 आहेत, आणि इकडचे सगळे 100 ला 3. 100 ला 3 येणार हे पॅकेट. पर्यंत आहे. बरं. हे बघा ताई वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. लसूण आहेत, मका आहे, साबुदाणा चटणी आहे, साबुदाणा चटणी आहे, सगळं म्हणजे बऱ्याच प्रकारे असे आहेत. म्हणजे 100 ला तुम्ही कोणताही घेतलात तर 3 येणार आहेत. तर ताईंच्या स्टॉलवर नक्की या. धन्यवाद ताई. इथे तुम्ही या बाजूला पण बघू शकता, इथे चप्पलचं स्टॉल आहे. असे बरेचसे स्टॉल्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील. ते ज्वेलरीचं आहे. इथे पण सगळे टॉयस आहेत. इथे पोंगे तुम्हाला इथे टेस्ट साठी पण ते देणार आहेत. कसे आहेत हे? 60 ला 1, 100 ला 2. 60 ला 1, 100 ला 2. हे नाचणीचे आहेत ना? आणि हे वाले कोणते दादा? तांदळाचे खिचा पापड आहे. खिचा पापड आहे. तुम्ही पाहू शकता इथून आपण बघत आलो बरेचसे स्टॉल्स आहेत. तर या बाजूने तुम्ही गेलात ना का इथे मनोरंजनाचे कार्यक्रम दररोज आहेत. त्याची रूपरेषा तर त्यांनी तिथे लिहिलेली सुद्धा आहे. कसा खरवस आहे हा? 120 रुपये पाव किलो. 120 रुपये. हा साखरमध्ये, हा गुळामध्ये. हा गुळामध्ये. आणि लाडू कसे ताई हे? लाडू 30 रुपये. 30 रुपये. आणि ही खोबऱ्याची वडी? खोबऱ्याची वडी पण 30 रुपये आहेत. मोदक आहेत आमचे. बरं. मोदक कसे? मोदक आहे 25 रुपये. 25 रुपये. ह्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा खरवस चाकायचं असेल तर. धन्यवाद ताई. तर आपण ह्या बाजूने चाललोय, दुसरी लाईन कव्हर करतोय. इथे पण ज्वेलरीचा स्टॉल आहे आणि इथे बिस्किट दिसत आहेत. स्टॉल आहे बघा. अच्छा, कोणती बिस्किट ती? आणि हे कोणते बिस्किट आहे? बिस्किट आहे ते लहानपणीची आठवण. हो, लहानपणी आम्ही खाल्लेली ती. एकदम स्मूथ असतात ना. कसं आहे पॅकेट? 60 रुपये पॅकेट. 60 ताई. भाजणी चटणी ही किती रुपये पॅकेट आहे? 80 रुपये. अच्छा, होममेड आहेत ह्या? तुम्ही स्वतः बनवलेले आहेत? अरे वा. आणि ही पण लहानपणीची आठवण. हे कसं पॅकेट आहे? हे 60 रुपये 100 ला 2. बरं, धन्यवाद. इथे तुम्ही पाहू शकता बरेचसे मसाल्यांचे स्टॉल्स आहेत. तिथे भगवती मसाले आहे. ते बसण्याची छान व्यवस्था आहे. तुम्ही जो कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे तो तुम्ही ते बसून त्याचा आनंद घेऊ शकता. हे बघा इथे पण सगळे स्टॉल्स आहेत. आता आपण त्या बाजूने वळूया. बरेचसे स्टॉल्स आहेत वेगवेगळ्या भागातून कोकणातील. आणि ते सुकी मासळी आहे. नमस्कार ताई, कसे हे? 50 रुपये. आणि हे बांगडे? बांगडे 50चे आहेत, 100ला हे 50चे आहेत. आणि हे 100चे आहेत. 100चे आहेत. आणि हे सोडे कसे? सोडा 400 रुपये. 400 रुपये. आणि हे जे लावलेले आहेत ते लावलेले 100ला 4. 100ला 4. ते तुम्हाला सगळी सुकी मासळी पाहायला मिळेल. ताई हे काय बरं मासळी? सुरमई आहे. कशी? साईनुसार आहे. 250 वाली आहे, हे 300 पीस वाली. केलेले आहेत का? हे पीस केलेले 150 रुपये पाव किलो. आणि हा कोणता मासा आहे? हा रावस आहे. हे शेंगाडे आहेत. हे सुरमई आहे. बघा सगळे प्रकार पण आपल्याला बघायला मिळतात. आणि कोलिंग कसं आहे ताई? कोलिम 80 रुपये 200 ग्रॅम. 80 रुपये 200 ग्राम आहे. स्वच्छ केलेला कोलिम आहे. ताई तुम्ही कुठून आहात?
मी पौंडा कणकवली. कणकवलीतून ना ताईंचा स्टॉल कणकवलीतून आहे. धन्यवाद ताई. कैसा व्हिएतनामची दालचिनी बघा केवढी आहे. 20 वर्ष साल असते ती. ही 20 वर्ष ती साल. असते ना, ती एका वर्षात काढतात बाजूची. अच्छा ही 20 वर्षाची. 20 वर्षांनी झाडावरून काढतात. ती मॅन्युअली नाही, ऑर्गॅनिकली सुकते. ती हाताने ओली असताना काढतात. ही वाली ही काढतात. ही ओली असताना काढतात. हा कसा पाव किलो. हा पाव किलो 150 रुपये पाव किलो. हा बघा गोडा मसाला बघा मस्त आहे. खमंग असा सुगंध सुटलाय. आणि काश्मीरी पावडर कशी दादा. 175 पाव. 100. यांच्याकडे बरेचसे असे मसाले आहेत. खडे मसाले, कसुरी मेथी आहे. अच्छा धना सगळं आहे. हे जरा मला विशेष वाटलं म्हणून मी याच्याबद्दल विचारलं. तुम्ही कधी दिसते. सगळं विदाउट केमिकल. विदाउट केमिकल. हे तेल आहे ते. हा आपला फेमस तेल आहे. वेदना शामक तेलाचं नाव आहे. अच्छा पाठ, कंबर, सांधे, गुडघे पूर्ण जॉईंट पेन बॅकसाठी तुम्हाला सांधे दुखीवर. बरं. आणि हे सगळं हिरडा बेड आहे. हे ज्येष्ठ मध्ये ना. ज्येष्ठ मध्ये. बरं. मग हे किती प्रमाणात कसं घ्यायचं. ह्याची पावडर भेटते आपल्याला. ह्याची पावडर. बरं. आणि हे काय ताई. डायबिटीस साठी. डायबिटीस साठी. आता तुम्ही एक पान चावून खाल्ला ना ह्याचा साखर जरी खाल्ली ना तरी तुम्हाला गोड लागणार नाही. अरे वा इतकं खूप powerful आहे. उपयोगी आहे मग डायबिटीस वाल्यांसाठी. खरंच बेडकीचा पाला म्हणतात ना. आणि अमरकंद बघा वेगवेगळे असे सगळे प्रकार पाहायला मिळतात. वाव. सगळं औषधी वनस्पतींचं ताईंकडे स्टॉल आहे. तुम्हाला सगळी माहिती आहे ना कसं द्यायचं ताई माहिती. आणि ऑनलाईन पण तुम्ही देता. ऑनलाईन पण आहे. माझा इन्स्टा पेज पण आहे योगायोग आयुर्वेदिक मेडिसिन. अरे वा. कुठून आहात तुम्ही. मी वांगी बदनापूर. अरे वा खूप छान स्टॉल लावलाय. नक्की विजिट करा. धन्यवाद ताई. शुद्ध गाईचे तूप आहे. कसं आहे दादा. 400 रुपये अर्धा लिटर आणि 800 रुपये लिटर आहे. 800 रुपये लिटर आहे. अरे 400 रुपये अर्धा लिटर आहे. अर्धा लिटर आहे. हे बघा त्याने पॅकिंग पण करून ठेवलेलं आहे. शुद्ध गाईपासून बनवलेलं तूप आहे. यांच्या स्टॉलला पण नक्की व्हिजिट करा. धन्यवाद. केला प्रोडक्ट्स आहेत सर्व. हे दादा काय आहे. स्ट्रॉबेरी बाईट्स. स्ट्रॉबेरी बाईट्स कसं आहे हे. 120 पाव किलो. 120 पाव. आणि हलवा कसा तुमचा का हलवा खतम हो गया. संपला. अरे वा हलवा संपला म्हणजे एवढा उत्कृष्ट होता. हे दादा काय आहे. 150 पाव किलो. 150 रुपये पाव. काय बरं. मक्के का कोटिंग है अंदर शेंगदाणा. मक्याच्या पिठामध्ये आतमध्ये शेंगदाणा. नक्की ट्राय करा. मस्त आहे. वेगळंच असं आहे. आणि हे काय दादा. आलू इंदोरची. ही कशी आहे. 120 पाव किलो. 120 पाव किलो आहे. मस्त वेगवेगळे प्रकार तुम्हाला ट्राय करायचे असतील फरसाणमध्ये नक्की इथे आहे. तर मला आवडलं शेंगदाण्याचं. धन्यवाद. व्हिडिओ बघता. काय आपलं नाव. सुप्रिया राणी. अच्छा तेच आज कव्हर करायला आली. मला आज कळलं ना म्हणून म्हटलं. आवडतात व्हिडिओ. थँक्यू. तिथे छान स्टॉल आहे जिथे तुम्हाला ज्यूस पण आहे आणि कट करून पीस पण आहेत का नुसतं ज्यूस आहे तुमच्याकडे. तुमच्या स्टॉलवर तुम्हाला फ्रूट असं कट. ते एक डिश कितीला आहे दादा. 50 रुपये. आणि ज्यूस कसं. 50 रुपयाचं ज्यूस आहे. तुम्हाला ताबडतोब तयार करून देणार आहे. आणि इथे फ्रूट कट करून पण ठेवलेले आहेत. छान असं स्टॉल आहे. इथून बघूया आपण पुढे काय कोणते स्टॉल आहे. आणि ते खाण्यापिण्याची मस्त चंगळ असते. या बाजूला ना लहान मुलांची खेळणी आहेत. आपण ती पण कव्हर करूया. हे खापरावरची पुरणपोळी आहे का. कशी दादा ही. 100. आणि तिथे बघा तुम्ही पाहू शकता ताई तिथे सर्व महिला करतायत मस्त खापरावरची. त्या ताई बघा कशा अशा म्हणजे हातावरती करतायत आणि मग ती खापरावर जाणार ना. ते बघा सुंदर अशी. आणि ताई दादा ह्याच्यात काय बरं. भरीत आहे मॅडम. भरीत. 2 भाकरी भरीत ठेचा 150 रुपये. 150 रुपयाचा 2 भाकरी भरीत आणि ठेचा. आणि हे काय दादा पिठलं. गरम. अच्छा. 2 भाकरी पिठलं ठेचा. हे पण की हे किंवा हे तुम्हाला मिळणार आहे. तर असं दादांचं स्टॉल आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बघा भाजणीचं थालीपीठ पण आहे का. बनवून देता तुम्ही. थालीपीठची काय किंमत आहे. 2 भाकरी थालीपीठ ठेचा 150 रुपये. कुठून आहात तुम्ही दादा. आम्ही मालेगाव. बचत गटाचं स्टॉल आहे. त्या पाहू शकता तिथे महिला करतात मस्त गरमागरम. आणि बरेचसं एक जरी तुम्ही मांडा म्हणतात ना तुमच्याकडे. आपण पुरणपोळी म्हणतो तिकडे विदर्भामध्ये मांडा असं म्हणतात. आणि ते कशासोबत खायला जाते. आमटी असते का. कोण नाही घेत. मांडत जात. धन्यवाद दादा. इथे तुम्हाला चायनीजचं फूड स्टॉल सुद्धा आहे.
यांच्या स्टॉलवर. हे काय दादा व्हेज आहे, कसं प्लेट आहे? व्हेज मंचुरियन आहे. श्री साई फास्ट फूड कॉर्नर. दादा हे काय बरं? शेजवान. आणि हे काय? बर, ही कशी प्लेट येणार? 50 रुपये येणार. आणि दाबेली कशी? दाबेली फक्त 30 रुपये आहे. ते काय बरे दादा? पॅटीस. अच्छा, दिल्ली समोसा चाट. ते कसं आहे? 50 रुपये. म्हणजे 50 रुपयातच सगळं येणार. हे यांचा स्टॉल आहे इथे बघा. दिल्लीचा फेमस चाट आहे, शेजवान नूडल्स आहेत, सर्व प्रकारचं चटपटीत असं खायचं असेल तर यांचं इथे कॉर्नरला स्टॉल आहे. इथे बघा, इथे पण चटपटीत असे चायनीजचे पदार्थ आहेत. कसं येणार दादा हे? 50 रुपये. म्हणजे काय आपल्या स्टॉल वरती? खिमा पाव. तो चिकनचा खिमा आहे का मटनचा? चिकनचा खिमा. आणि काय किंमत काय त्याची? 30 रुपयाचं मिळणार आहे. एक पाव आणि खिमा तुम्हाला 30 रुपयाचा मिळणार आहे. ताईंनी बघा तिथे बनवलंय. तुला तुम्ही पाहू शकता मस्त असे गेम्स आहेत लहान मुलांसाठी. इथे बघा बरेचसे असे राईड्स आहेत मुलांसाठी या बाजूला. म्हणजे लहान मुलांची पण मज्जा आहे. टेस्ट करके देखिए. कोणता मावा आहे? मिल्क मावा है. मिल्क मावा. कसं आहे पाय? ये 100 रुपए का है, ये 50 रुपए का हे 50 रुपये. हे किती ग्रामचं आहे? है. ये 100 ग्राम का है, ये 200 ग्राम. 200 ग्रामचं. त्यांच्याकडे मावा आहे. आणि इथे बघा अगरबत्तीचं हे स्टॉल आहे. करके देखिए. सुगंधी अगरबत्ती अस्तर आहे, परफ्यूम आहे. अच्छा, हे कसं पॅकेट आहे? 40 रुपये. 50 ग्रामची पॅकेट आहे, 40 रुपये. 50 ग्रामचं. पाव किलो 200 रुपये आहे. तर अशा प्रकारे हे छान प्रदर्शन भरलंय मालवणी महोत्सव. आणि दरवर्षी इथे भरलं जातं. आणि विविध असे भागातले मालवणातले पदार्थ तुम्हाला इथे चाखायला मिळतील आणि खरेदी सुद्धा करता येईल. रत्नागिरीवर. आणि हे काय बरं? हे पटॅटो डिश आहे. पोटॅटो. कसं आहे हे दादा? 50 रुपये. 50 रुपयाचं. म्हणजे फ्राय करून लगेच देता तुम्ही? फक्त मग ह्याच्यावर काय टाकलं जातं का? चीज आहे, चीज येलोपिनो आहे, तंदुरी आहे. हे फक्त बटाटा हे करून घ्यायचं आहे ना? हा मसाला विशेष आहे का? हो. अच्छा, हा त्यांचा मसाला आहे. आणि ही कोटिंग करण्यासाठी ब्रेड क्रम्स आहे. बरं, हा स्पेशल त्यांचा मसाला आहे. ब्रेड क्रम्स मध्ये टाकलंय ना? बरं. आणि खास टेम्परेचर हे करावं लागत असेल ना तुम्हाला? टेम्परेचर करने के लिए कम से कम 180 पर्यंत. बरं. म्हणजे गरमागरम आपल्याला बनवून मिळणार आहे आणि 50 रुपयांमध्ये. दादा आपल्याला दाखवत आहेत कसं. हे बघा, हे बघा अशा प्रकारे हे रेडी होतंय. अशा पद्धतीने हे रेडी झालेलं आहे. पोटॅटो स्प्रिंग रोल ना? हे बघा मस्त चटपटीत असं. आणि त्याच्यावरती मग काय काय मसाले टाकतात ना तुम्ही? पेरी पेरी मसाला. फ्लेवर इंसान मांगते ना वो. म्हणजे कुठला फ्लेवर हवा असेल तर? चीज आहे, चीज येलोपिनो आहे, तंदुरी आहे, पेरी पेरी आहे. बरं. हे तुम्हाला गरमागरम असं 50 रुपयात टेस्ट करता येणार आहे. मस्त टेस्ट. तंदुरी टाकलेलं आहे. अरे वा. चीज टाकलं. अरे वा, चीज स्प्रेड. क्या बात आहे. मस्तच. कसं खायचंय? पहिल्यांदा टेस्ट करून सांगते तुम्हाला कसं झालंय हे. त्यांचा जो मसाला आहे ना चिप्स मध्ये एकदम अक्षरशः मस्त क्रिस्पी वाटतोय आणि आतमध्ये मुरला आहे. आणि वरती त्यांनी जो स्प्रिंकल केलेला आहे ना पेरी पेरी मसाला त्याचा पण मस्त स्वाद येतो. नक्की ट्राय करा. अगदी गरमागरम आणि 50 रुपयात. मस्तच. एका बटाट्यामध्ये एकदम मजा आली खायला. आणि दादानी गरमागरम असं सर्व केलं. वरती जो मसाला टाकला ना एकदम टेस्टी. नक्की विजिट करून टेस्ट करा. मी पण ट्राय केलंय, पहिल्यांदाच ट्राय केलंय. हे बघितलं तर होतं पण छान होतं. धन्यवाद. आईस्क्रीम, फ्रूट आईस्क्रीम कसं आहे ते? 50 रुपये.
खिचा पापड आहे दादा हे. कसा पापड? मसाला पापड. किती रुपये? 80 रुपये. त्याच्यामध्ये सर्व टाकून देणार का? हे काय? बर्गर. त्याच्यामध्ये टिक्की टाकून देणार आहेत. आणि मसाला पापड आहे तुम्हाला. मसाला पापड पण तुम्हाला याच्यावर हे सगळे मसाले येणार आहेत आणि देणार आहेत. तिथे पण आहे स्प्रिंग पोटॅटो. पिझ्झा सुद्धा यांच्या स्टॉल वरती. कोणताही 50 रुपये. काय पण घ्या तुम्ही 50 रुपये. आणि हे व्हेज आहे ना संपूर्ण? व्हेजचं स्टॉल आहे व्हेज वाल्यांसाठी. मस्त चटपटी जसं चायनीजचं. आणि ते पण गरमागरम असं. गरमागरम असे वडे आणि चिकन सागोती आहे. तुम्ही वेंगुर्लाच आहे? कुठले? वेंगुर्ला? कुडाळवरून यांचं स्टॉल आहे. आणि मालवणी हॉटेल श्री समर्थ कृपा. आणि बघा हे सुक चिकन मी घेतलं आहे. आणि गरमागरम असे 6 वडे आहेत त्याच्यासोबत. टेस्ट करूया. मस्त टेस्ट आहे. ताई या थाळीची काय किंमत आहे? या वडे आणि याला सोगती वडे बोलतात. सागोती वडे. 300 रुपये प्लेट आहे. म्हणजे चिकनची 250 आणि वड्यांची 50. म्हणजे 300 ची घेतली. 300 ची प्लेट. आणि संपूर्ण आपण भातासोबत ह्याच्या संग तुम्हाला सोलकढी सुद्धा येणार. अरे वा, छान आहे. टेस्ट मस्त. आणि कुठून आहात तुम्ही? आम्ही कुडाळवरून आहे. आणि भात तुम्ही भाताची घेतली चिकन थाली 300 रुपये. 300 रुपये. त्याच्यामध्ये तुम्हाला आपलं खिमा, चिकन, राईस आणि वडे. बरं. चिकनचं प्रमाण कमी असेल? नाही, चिकनचा एवढाच असतो. एवढाच प्रमाण असतं. बरं. तो चिकन मसाला असतो आणि हा चिकन त्याच्यामध्ये वडे पण असतात? वडे पण असतात. प्लेट असते पुरी. बरं बरं. हा नाही, थाळीची किंमत ताईंनी सांगितली. मस्त जसे आपण घरी बनवतो ना तसेच वडे आहेत. मी सुद्धा अशीच बनवते. भाजणीच्या पिठापासून बनवलेले. आणि चिकनची ग्रेव्ही ना बघा तुम्ही जवळून मस्त आहे. खरंच नक्की या ट्राय करायला मालवणी महोत्सवला. मला मालवणी पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर मालवणी हॉटेल हे जे आहे ना यांचा स्टॉल एक नंबर आहे. असे बरेचसे स्टॉल आहे. कारण ही जी चव आहे ना ती सेम आहे. अगदी मस्तच. एकदम बढिया. थंडगार अशी सोलकढी. अस्सल नारळाच्या दुधामध्ये केलेली सोलकढी मस्तच. चव्हाण. आणि कुठे राहिला? ठाण्यातून. ऐकून आलो सिकेबी बद्दल. हे पण छान फूड आहे मालवणी. एन्जॉय करा. नमस्कार ताई. नमस्कार. कुठून आहात आपण? आम्ही कुडाळ माड्याची वाडी. माड्याची वाडी. बरं, काय काय आपल्याकडे? जवळा मसाला. या आपल्याकडे जवळ मसाला 200 रुपयान गावतलो. 300 ml चा डबो भरून येतलो. पार्सल वय तर पार्सल पण गावतो. जेवचा असेल तर बसून जेवू शकतो. कलेची मसालो असा, मटन मसालो हा, खेकडो हा, कोलंबी असा, वडे असत. हे 11 कडधान्यांपासून बनवलेले असत. असं भाजणीचे वडे असतात ना? भाजणीचे वडे. याच्यामध्ये तुम्ही गव्हाचा पीठ नसता. गव्हाच्या पिठाचे बनतात ते पुरी म्हणतात आणि एका वडे म्हणतात. पापलेट फ्राय असा, बांगडो फ्राय. ही मालवणी टिकला म्हणतात तसा. बांगड्याची कढी असा, सुरमई कढी असा, शिंपली हा, चिकन मसालो पण असा आणि सुक्या चिकन सागोती जो गावाकडे आमच्या म्हणतात सागोती वडे, ते सागोती वडे असत. चिकन खिमा हा, वजरी हा. आणि थाळी काय आपल्याकडे? थाळ्यांचे काय थाळी पण असं आपल्याकडे पापलेट थाली आहे. पापलेट थाली बरोबर 2 भाकरे असतले. भाकरे नको असले वडे असतील. वडे हवे असले तर वडे पण गावतले. सुका कोळीम आहे ना? आणि सोलकढी आहे. पापलेट सोलकढी, पापलेट फ्राय येतला, 2 भाकरे येतले, कढी येतली आणि राईस येतले. ही पापलेट थाळी बघा 500 रुपयांना इथे किमतीसह सगळं तुम्हाला इथे ठेवलेले आहेत. बघा चिकन थाळी आहे, त्याच्यामध्ये वडे वगैरे आहेत आणि सोलकढी वगैरे आहे. आणि कोळीम तर आहेच. हा बांगडा थाळी कसं लिहिले नाही? 300 रुपये. 300 रुपये. बघा असे बरेचसे नॉनव्हेजचे प्रकार तुम्हाला. आणि लॉलीपॉप कसे ताई? 206 असत. 6. आणि नुसते वडे घेतले तर 50 आणि 5 असत. 50 आणि 5. बरं. आणि सोलकढीचा ग्लास कसा? मोठा नुसता घेतला तर? 30 रुपयाने एक. नारळ आता महाग झाले ना, घराकडे येईल असतं फुकट गावतली. बरं येत. आणि खिमा पाव कसा?
किमा पाव, जवळ पाव आणि वजरी पाव असं आपल्याकडे 30-30 रुपये ना, वजरी पाव 40 रुपये ना. बरं, हे बघा किमा पाव वगैरे पण तुम्ही ट्राय करू शकता. जवळा पाव सुद्धा आहे. अरे वा, क्या बात आहे. आणि तुम्हाला गरमागरम असे फ्राय करून फिश मिळणार आहेत. हे बघा, ताजे ताजे असे. तर ह्यांचं स्टॉल आहे मालवणी हॉटेल म्हणून आणि ताई कुडाळ वरून आहेत. हे बघा, धन्यवाद ताई. 7 ते 7:30 वाजले आहेत. मस्त टेस्ट केली मी वडे आणि चिकन सागोती. छान होती टेस्टला आणि बरेचसे असे स्टॉल्स आहेत इथे पाहू शकता. इथे आहे दादूस आगरी कट्टा. दादूस कोण आहेत तुम्ही? छान प्रकार मांडलेले आहेत बघा. पापलेट थाळी कशी दादा? 400 रुपये. 400 रुपये. आणि ही सुरमई थाळी, त्याच्यामध्ये 4 वडे येणार. वडे किंवा भाकरी येणार, सुरमईचा रस्सा येणार, सुरमई येणार. बरं, आणि हे पीस येणार. हे बघा, हे पीस बघा केवढे मोठे, हातापेक्षा पण मोठे पीस आहेत. आणि बांगडा थाळी 220. आणि नुसता बांगडा 100. बघा इथे सगळं लिहिलेलं आहे. हे काय दादा? बोंबील आहेत. बोंबील फ्राय. अरे कुरकुरीत बोंबील फ्राय आहेत. आणि बघा कोंबडी वडे. क्या बात आहे. हे सगळं आगरी पद्धतीचं जेवण आहे. तुम्हाला आगरी पद्धतीचं जेवण पण ट्राय करायला मिळणार आहे. ही थाळी कोणती दादा? प्रॉन्स आहे, कोलंबी थाळी. कोळंबी थाळी. ह्याच्यामध्ये प्रॉन्स कोलंबी फ्राय येणार, कोलंबी सुक्का येणार आणि कोलंबीचा रस्सा येतो. बरं, आणि याच्यासोबत एक भाकरी येणार, मस्त भात येणार. आगरी पद्धतीची लुसलुशीत अशी भाकरी तुम्हाला मिळणार आहे. आणि ही पण थाळी चिकन मटन थाळी आहे. मटन थाळी आहे. आणि हे नुसतं घेतलं तर किमा पाव वगैरे किमा पाव 30 रुपये. किमा आहे, जवळा आणि वजडी आहे आपल्याकडे. हे पावासोबत प्लेट पण भेटेल, त्याबरोबर भाकरी वडे काही घेऊ शकतो तुम्ही. चिंबोरी आहे मस्तच. कशी दादा ही? 350 रुपये. आणि रिझनेबल असे दर ठेवले तर दादांनी. आणि थाळीचं पण असे पोट भरीच आहे. वड्यांचे पण प्रकार बघा इथे. हे काय दादा? क्रॅब लॉलीपॉप, खेकडा लॉलीपॉप. क्या बात आहे. खेकड्याचं पण लॉलीपॉप. मी पहिल्यांदाच बघते खेकड्याचं लॉलीपॉप. बरेचसे असे बघा त्यांनी डिशेस ठेवलेले आहेत आणि किती छान प्रकारे सजवलेले. तुम्ही पाहू शकता. लॉलीपॉप सुद्धा हे पण 200 रुपयाला. हे दादा कोळंबी फ्राय 250. म्हणजे इतर तुम्ही पदार्थ तुम्हाला पार्सलच्या स्वरूपात सुद्धा मिळणार आहे. दादा तुमचं शॉप आहे का कुठे? हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे भांडुपला, जैनम बँकेट हॉलच्या समोर, LBS रोड. अच्छा. आणि मग तुम्ही ऑर्डर वगैरे घेता? सगळं कॅटरिंगची ऑर्डर असेल, काही असेल. आपला हॉल आहे वाशीला, भांडुपला पण हॉल आहे आपला. आणि काय नंबर तुमचा? 9987728732. म्हणजे पार्टीची ऑर्डर? सगळं हळदीची, लग्नाची सगळं घेतो आपण. बरं. बघा खूप सारे व्हरायटी दादांकडे आणि गरमागरम असं तुम्हाला फिश फ्राय करून सुद्धा मिळणार आहे. दादा खूप खूप धन्यवाद तुमचे. तुमचे व्हिडिओ बघते, छान असतात. नाव काय आपलं? कामिनी फुले. मी ठाण्यातच राहते. व्हिडिओ बघते तुमचे. कमेंट्स करत जा. आवडले का चुका असला तरी सुद्धा सांगत जा मला. धन्यवाद. इथे आहे हॉटेल कोकण कट्टा म्हणून. ताई हा सुरमई आहे का? कसा पीस हा सुरमईचा? 500 रुपये आहे, 400 रुपये आहे. म्हणजे साईज नुसार आहे. आणि आता तुम्ही काय फ्राय करताय? हे प्रॉन्स फ्राय करते. अच्छा. हे कसे पीस किती येणार? 300ला 6 पीस आहे. 6 पीस येणार आहे. आणि पापलेट? पापलेट हा आहे तो 500 रुपयाला आहे. सगळं मॅरिनेट करून ठेवलंय? हो, मॅरिनेट. अरे वा. आणि यांच्याकडे पण बघा चिकन सागोती वगैरे सर्व काही आहे. ताई तुम्ही कुठून आहात? मी ठाण्यामध्येच राहते, पण ऍक्च्युली आमचं गाव मूळ गाव आमचं झरियाला आहे, राजापूरला. खूप छान बघा, मस्त सुगंध दरवळतोय. ह्यांचं स्टॉल आहे कोकण पर्यटन स्थळ कोकण कट्टा म्हणून. ताईंचं उजव्या बाजूला स्टॉल आहे. धन्यवाद ताई. तर अशा प्रकारे हे मालवणी महोत्सव चालू आहे आणि 19 जानेवारी पर्यंत तुम्हाला याचा आनंद घेता येणार आहे. पाहू शकता असे बरेचसे रो आहे आणि खरेदीची पर्वणीच आहे इथे तुम्हाला मालवणी पदार्थांची. आणि इथे बघा मनोरंजनाचे कार्यक्रम पण चालू आहेत. नमस्कार ताई. आपलं नाव? माझं नाव प्रीती जवळ आहे, नकुल बॅग. मी वर्तकनगर ठाणे इथेच राहते. आणि बॅगांचं कलेक्शन काय? माझ्याकडे ट्रॅव्हलिंग बॅग आहे, साडीचे कव्हर आहे, ज्वेलरी किट आहे. आता हळदी कुंकवाला वाहण्यासाठी देण्यासाठी असे छोटे छोटे पाऊच आहेत.
पैठणीचे पाऊस काय किंमत आहे याची? याची 100 रुपये. 100 रुपये. बल्क मध्ये घेणार तुम्ही तर होलसेल मध्ये तुम्हाला मिळेल. सिंगल ताई तुमचा नंबर? 8433535787. म्हणजे बल्क मध्ये घेतल्यानंतर तुम्हाला ताई कमी करून देणार आहे आणि हळदी कुंकू ऑप्शन मस्त आहे. पैठणीच आहे ना? हा पैठणी. ह्याच्यामध्ये पण 8 ते 9 कलर माझ्याकडे अवेलेबल आहे. काय किंमत आहे? 150. खाण्याचे आहेत ना? आहे याची किंमत 100 रुपये. आणि साडी कव्हर कसे आहेत ताई? साईजचा आहे फक्त 200 रुपये प्राइस आहे. आणि ते वाले दाखवा. हे पण पाऊच आहे. किती रुपये? 100 रुपये. 100 रुपयांपासून सुरुवात आहे. मिनिमम 40 रुपयापासून सुरुवात आहे. बघूया आपण चाय. पाऊच सुद्धा आहे. कॉइन साठी आपल्याला पाऊच आहे. 40 रुपयांपासून. म्हणजे तुम्हाला हळदी कुंकू वाढासाठी ऑप्शन आहे ताईंच्या स्टॉलला. ताईंचा स्टॉल किती नंबर आहे? 9 नंबरचा स्टॉल आहे. 9 नंबरचा स्टॉल आहे. नक्की विजिट करा. खूप सारे साडीचे कव्हर्स पण आहेत, पॉकेट सुद्धा आहे. मागे कार्यक्रम चालू आहे तर थोडं समजून घ्या. आता छान आहे. प्रवासी बॅगा वगैरे पण प्रवासी बॅग कशी ताई? ही 600 रुपये. ह्याच्यामध्ये 4 साईज येतात. वॉटरप्रूफ, लाईट वेट, वॉशेबल. बॅगेची गॅरंटी आहे. अरे बरंच माव. स्टिचिंग घ्या हे स्वतः बनवता? बनवून घेते मी कारीगर. बरं काय किंमत आहे? ही 600. ह्याच्यापेक्षा मोठी 650, 700. बऱ्याचशा अशा पाऊस लावले ताईने डिस्प्लेला. तुम्ही बघू शकता सगळं आणि डिस्प्लेला मांडला त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. मिनिमम म्हणजे 40 रुपयांपासून सुरुवात आहे. हे बघा वाणसाठी ऑप्शन छान. 8433535787. सुप्रसिद्ध तालवादक ताई सावंतवाडी छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे धाकले धनी, स्वराज्याचे दादा किती रुपये? सिंहासन 250 रुपये. छत्रपती सावंतवाडीची खेळणी आहेत बघा. हे कशी? समोर बसलेल्या मोठीवाली 200, छोटीवाली 80. ही 200 रुपये. हे मॅग्नेट आहे. मानाचा एका प्रिंटची काय किंमत आहे? 350 कॉटन आहे. पॉलिस्टर 200 रुपये. कॉटनचा 350. पॉलिस्टर 200 रुपये. आणि अशा पद्धतीने तुम्हाला करून मिळणार आहे. बघा ताई करतायत. इथे बघा ताई कशा तयार करतायत. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रिंट करून मिळणार आहे यांच्याकडे. आणि आपण जे डिझाईन देणार त्याच्याप्रमाणे करून मिळणार ना? डिझाईन कोणती देणार त्याप्रमाणे डिझाईन सिलेक्ट करून तुम्हाला जी पाहिजे त्या साईज नुसार ब्लॅक कलर लावलेले काय किंमत आहे? 350. टी शर्ट सकट 350 रुपये किंमत. आणि सर्व साईज आहे. 20 पासून डबल एक्सेल. तुम्हाला आपण कुठून आहात? मी नवी स्टेटला जवळ राहते. आवडतात व्हिडिओ? बघते ओळखलं मी. बेस्ट ऑफ लक. नंबर आहे 8591595353. म्हणजे तुम्ही ऑर्डर घेता ना जास्त प्रमाणात हवं असेल तर तुम्हाला ह्याच्यावर टी शर्ट वर प्रिंट करून 350 रुपयाला आहे. शर्ट सकट 350. टी शर्ट सकट तुम्हाला 350 आहे. ताई मग हे प्रिंट असते ती तुम्ही करून देता ना टी शर्ट्स वर? बघा ताई आपल्याला दाखवतायत कशा. बघा ताई आपल्याला प्रिंट करून दाखवतायत कशा प्रकारे. एक डिझाईन सिलेक्ट करायची आहे. मग ती अशा प्रकारे या मशीनवर प्रेस करून छापली जाते आणि प्रिंट व्हायला 1 मिनिट. अरे वा झटपट एकदम. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही स्लोगन देऊ शकताय. मग तुम्हाला असं 1 मिनिटात लगेचच तुम्हाला प्रिंट करून मिळणार आहे. किंवा तुम्हाला रेडी सुद्धा आहे तिथे यांच्याकडे सर्व साईज. झटपट 1 मिनिटात रेडी झालेलं आहे. अरे वा म्हणजे आपण फोटो दिला तर फोटोच करून मिळणार. क्या बात आहे. हे बघ आताच एका कस्टमरने बनवलंय. सेम टू सेम झालाय. मस्त एकदम. क्या बात आहे. संध्याकाळच्या वेळेस बघा कशी मस्त अशी रोषणाई झालेली आहे. आणि आता 8 वाजलेले आहेत. मस्त बरीचशी लोक आली आहेत इथे बघा खरेदीला आणि खाण्यापिण्यासाठी. आणि सुंदर असं दृश्य पाहायला मिळतंय. मस्त असं मांडणी केलेली आहे बघा. छानच.
सगळ्यांचे फोटो काढण्यात चालू आहे. मी सुद्धा एक फोटो काढते. एक काढून घ्या. मालवणी इथे पानाचं स्टॉल आहे आणि बऱ्याचशा प्रकारचे फ्लेवरचे पान पाहायला मिळतात. हे कोणत्या प्रकारचं पान आहे? कोणतं फ्लेवर आहे? मगई फायर आहे, मगई आहे, कलकत्ता स्पेशल आहे. किती रुपये? 40 रुपयाला. 40 रुपयाला. कलकत्ता रेग्युलर. कलकत्ता रेग्युलर 30 रुपीज. बनारसी 20. स्ट्रॉबेरी है, मलाई है, पिस्ता है, ब्लूबेरी है, चॉकलेट है, 40 रुपीज. बरेचसे प्रकारचे पानचे फ्लेवर तुम्हाला या स्टॉलला बघायला मिळणार आहे. अगदी बनारसी पानापासून सुरुवात आहे आणि आपल्या बजेटमध्ये. पाणीपुरी खायचे. पाणीपुरी आहे अस्सल पुणेरी चटकदार ओळी भेळ. पाणीपुरी कशी प्लेट आहे दादा? आणि शेवपुरी 70 रुपये. बघा इथे मस्त पुणेरी भेळ पण आहे. पुणेरी ओली भेळ कशी? अच्छा. हा घे खाऊ. आपण बघूया इथे फ्राय पान आहे. दादा कसं फ्राय पान? 50 रुपये. तर बघूया इथे फ्राय पान फ्राय करतात हे दादा. अरे वाह गरम लग रहा है. नहीं कैसा स्वाद है? अच्छा है. 50 रुपये फ्राय पान है. सुकत आहे ना दादा? हा 30 रुपये फ्राय करते. किती रुपये दादा? ठाणा स्टेशन पासून तुम्ही आलात ना 3 ते 4 किलोमीटर अंतरावर शिवाई नगर आहे. पुढे वर्तक नगर आहे. हा शिवाई नगर आणि हे आहे उन्नती मैदान. इथे आज प्रदर्शन लागलेलं आहे. बाहेरच्या बाजूने सुद्धा मस्त असं जत्रेचं स्वरूप आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता बरेचसे छोटे मोठे स्टॉल्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तर अशा प्रकारे छान छान खरेदी सुद्धा करायची आहे आणि मस्त असे फूड पण तुम्हाला चाखायला मिळणार आहे. कोकणी पदार्थ म्हणजे चिकन सागोती पासून सगळे नॉनव्हेजचे पदार्थ आहेत, व्हेजचे पदार्थ आहे. बरेचसे स्टॉल्स इथे लागलेले आहे आणि बघा खवय्यांची किती गर्दी आहे. मुलांसाठीचे खेळ सुद्धा इथे आहेत आणि मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा आहेत. इथे बघा या बाजूला म्हणजे संध्याकाळी रोजच हे कार्यक्रम तुम्हाला याचा आनंद घेता येणार आहे. बसण्याची सुद्धा छान व्यवस्था आहे आणि नागरिकांची गर्दी तर बघा मस्तच. तर 19 तारखेपर्यंत तुम्हाला ह्या मालवणी महोत्सवाचा आनंद घेता येणार आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.